नमस्कार. गेले काही दिवस संजय राऊत साहेब काय काय उद्योग करतात, संजय राऊत मित्र आणि परिवार विभिन्न प्रकाराचे उद्योगधंदे करतात, ते आता जनतेच्या समोर यायची सुरुवात झाली आहे. प्रवीण राऊत ज्यांनी पीएमसी बँकेचे पैसे HDIL राकेश वाधवानच्या सोबत राहून ढापले, गोरेगाव पत्राचाळ घोटाळ्यात 1057 कोटी रुपये हे पीएमसी बँकेचे आणि ते पब्लिकचे पैसे उपलब्ध करून दिल्यामुळे प्रवीण राऊतनी संजय राऊत परिवाराला ऑब्लाइज केलं का, याबाबत संजय राऊत खुलासा करणार का? गोरेगाव पत्राचाळच्या रहिवासींना जाऊन विचारावं. 1057 कोटी रुपये ज्या पीएमसी बँकेचे ढापले त्यांच्या डिपॉझिटरना उद्धव ठाकरेंनी विचारावं. राऊत साहेब, आपली काय अशी विशेषता आहे आपली, आपल्या मित्रांची, परिवाराची? प्रवीण राऊत खालचं मोठं करता आलं तर हा, प्रवीण राऊतची पत्नी माधुरी प्रवीण राऊत आणि वर्षा संजय राऊत यांनी 2010 मध्ये पहिली पार्टनरशिप केली. कन्स्ट्रक्शन कंपनी सिद्धांत सिस्कॉन प्रायव्हेट लिमिटेड. संजय राऊत साहेब आपल्या सोबतच, आपल्या पत्नी सोबतच का प्रवीण राऊतने बिझनेस पार्टनरशिप केली? आपण काय पैसे कॉन्ट्रीब्यूट केले? आपली काय एक्सपर्टीज होती? आपण म्हणतात आपल्या पत्नी तर शिक्षिका आहेत. अंदर की बात क्या है, जरा जनता को पता चलने दो. 1047 कोटी रुपये पाठवून झाले, त्याचा मोबदल्यात कुणाला काय काय मिळालं? ही पार्टनरशिप त्याच्यामुळे आहे. अलिबागची जागा या पार्टनरशिप मुळे मिळाली की दादरचा फ्लॅट संजय राऊतना यामुळे मिळाला? संजय राऊत साहेब, प्रवीण राऊत आणि त्यांची कंपनी आपल्याला काय काय, कुठे कुठे, कशी कशी मदत करते ती जरा माहिती द्या ना, जरा कळू द्या महाराष्ट्राच्या लोकांना. हे फक्त कव्हर अप ऑपरेशन होतं. मी गेले पत्रकार वार्तात, खालचं नाव मोठं कर, जी नाव आहे ते मोठी कर. आपल्याला संजय राऊतचे ते 2010चे उद्योगधंदे आणि हे 2021-22चा उद्योगधंदा वाईनचा, ही नावं मी परवा पण दिली होती. विदिता संजय राऊत, प्रियसी संजय राऊत. हा सुजित मुकुंद पाटकर कोण? संजय राऊत साहेब हा आपला बेनामी आहे का? हा सुजित मुकुंद पाटकर, ते आणि त्यांचे परिवार यातले घनिष्ठ संबंध आहे, आर्थिक संबंध आहे, व्यावसायिक संबंध आहे.
कारण की 2010 मध्ये प्रवीण राऊतनी आपल्याला जे मदत केली, त्याची जमीन अलिबागला घेतली, ती वर्षात संजय राऊत आणि सपना सुजीत पाटकर यांच्या नावाने जमीन घेतली. संजय राऊतनी 2010 मध्ये अलिबागची जी जागा घेतली, जे 55 लाख ईडीला परत केले, ते पैसे त्यात टाकले होते, ते प्रवीण राऊत कडून आले होते. त्या पैशाचा अलिबाग मध्ये जागा घेतली, ते दोघांच्या नावाने घेतली. वर्षा संजय राऊत आणि सपना सुजित पाटकर. आपले आणि सुजित पाटकरचे संबंध काय? 2010 मध्ये पण व्यावसायिक संबंध, 2021-22 मध्ये दारूचा धंद्यात पण. आणखीन आपण संजय राऊत मित्र परिवाराने आणखीन काय काय उद्योगधंदे केले आहे ते संजय राऊतनी जनतेसमोर सांगावं. अन्यथा उद्या दुपारी 4 वाजता मी स्वतः पुणे शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे राऊत मित्र परिवाराचा उद्योगधंदे त्याच्या संबंधी पोलीस स्टेशनला जाऊन FIR दाखल करणार आहे. संजय राऊतला 24 तासाची मुदत आहे. जनतेसमोर सांगा आपण नामी बेनामी काय काय उद्योगधंदे केले आहेत, किती कोटीचा व्यवहार केलेला आहे, आणि आपल्याला हे सगळे उद्योगधंदे करण्यासाठी कुणाकुणाची मदत मिळाली, हिसाब तो देना पड़ेगा. अगर संजय राउत हिसाब नहीं देंगे तो किरीट सोमैया हिसाब लेने वाला है. राऊतांचे आणखीन पराक्रम एक 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 करून आणखीन बाहेर येणार आहे. राऊत साहेब चणे फुटाण्याने ढोकळा करून तुम्ही इश्यू डायव्हर्ट करू शकत नाही. महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख बनवू शकत नाही. अमित शहाचा मुलगा ढोकळे विकतोय आणि नीलकिरीट सोमय्या चणे फुटाणे विकतोय. अरे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विकताय, आणि काय काय विकताय तेवढ्या 4 वाजता कळेल महाराष्ट्राच्या जनतेला. आमचे मित्र अनिल परब हे सध्या वेगवेगळे उद्योगधंदे करत आहेत. 100 कोटीचा दावा दाखल करायचा, हा रिसोर्टचा माझा काय संबंध? बरोबर आहे परब साहेब, तुमचा काय संबंध? मी आता एक 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 डॉक्युमेंट जनतेसमोर देतोय. 2-5 आधी तर 2-5 वाला होता ना पहिलं पेज. पॉइंट नंबर 1 तो लिहिला आहे. अरे त्याचा आधी तर पहिलं पान रे. हे बघ 1 नंबर लिहिलाय ना, हे पान ह्याच्या पुढचं तेच आहे. 2 मे दिले ना इथे. हे कुठे 2/5/2017. ओके. हे माननीय अनिल परब यांनी विभाग साठेकडून जमीन घेतली. नेक्स्ट. अनिल परब यांनी अनिल दत्तात्रय परब यांनी विभाग राजाराम साठे पुणे यांच्याकडून जमीन घेतली. मुरुड समुद्र किनारा दापोली. आता पहिलं पान दाखव. आणि त्यात तुम्ही पहा
2 मे 2017 रोजी ही जमीन अनिल परबनी ताब्यात घेतली. अनिल परब साहेबांनी 2/5/2017 रोजी विभाग साठेकडून जागेचा ताबा घेतला. हे अनिल परब यांचं इलेक्शन एफिडेव्हिट 2018 दावी करतं. आणि त्यात त्यांनी 1 कोटी रुपये विभाग साठे, आपल्याला नाव दिसतंय, 1 कोटी रुपये विभाग साठेंना दिले. हे अनिल परबनी 2018चा इलेक्शन एफिडेव्हिट मध्ये लिहिलं आहे. अनिल परब साहेब, आपण महाराष्ट्राचे मंत्री आहात, खोटं बोलण्याचं नोबेल प्राइज मिळवायचं आपल्याला. माझा या जागेची संबंध काय? त्या अनिल परब आमदारांनी इलेक्शन एफिडेव्हिट भरलं. त्यात 1 कोटी रुपये चणे फुटाणे विकणारा किरीट सोमय्यांनी नाही दिले आहेत. अनिल परबला वाटतं 100 कोटीचा दावाची धमकी देऊन त्यांना काय महाराष्ट्राला लुटायचं लायसन्स मिळणार आहे. फक्त एवढंच नव्हे, नेक्स्ट 3 नंबर, त्यांनी एग्रीमेंट केलं. त्या एग्रीमेंट मध्ये खाली पश्चिमेत अरबी समुद्र किनारा लिहिला आहे. हे अनिल परबची सही आहे. अनिल परब यांनी याच्यावर रिसॉर्ट तयार झाला आणि त्याची अनिल परबनी ग्रामपंचायतला पत्र दिलं. नाही ते पेमेंट केलं ना. हे 4 नंबर पहा. अनिल परबनी नोव्हेंबर 2019 मध्ये रिसोर्टचा प्रॉपर्टी टॅक्स भरला. मी आपल्या माहितीसाठी सांगतोय, इन्कम टॅक्स मध्ये मी 6 महिन्यापूर्वी तक्रार केली होती आणि हे सिद्ध झालं आहे. अनिल परब स्वतःचा बँक अकाउंट मधून 2019-20, 2020-21 दरवर्षी प्रॉपर्टी टॅक्स भरत आहे. आणि या प्रॉपर्टीची व्हॅल्यू ग्रामपंचायतच्या रजिस्टर मध्ये 5.5 कोटी दाखवली आहे. इन्कम टॅक्सने मला सांगितलं, मला माहितच आहे कारण डॉक्युमेंट कोणीतरी मला पाठवले. आता कोणी पाठवले, रामदास कदमनी पाठवले की उद्धव ठाकरेंनी पाठवले. इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये बँक अकाउंट मधून प्रॉपर्टी टॅक्स अनिल भरतात हे इन्कम टॅक्स मध्ये दाखवलं, पण प्रॉपर्टी नाही दाखवली. आता अनिल परब म्हणतात, बरोबर आहे, ही तारीख मोठी करा की या रिसोर्टची माझा संबंध काय. ही अनिल परबची 2 मार्च, हे फोटो कोणाचा आहे? हा अनिल परब, मी तुमच्या सोबत येतो की कोणीतरी हा फोटो फोर्जरी केलेला आहे. हे महावितरणाला तुम्ही केलेला अर्ज आहे. आणि किती तारखेला केला? 2 मार्च 2020 ला. चला आपण जाऊ पॉवर मंत्रालयाकडे. ते साहेब, मी अनिल परबनी ही ऍप्लिकेशन केलीच नाहीये. हा फोटो माझा नाही आहे, चिटिंग झालाय माझा. ते उद्धव ठाकरेकडे जाऊन कंप्लेंट करा की तुमचे वीज मंत्री मला बदनाम करताय. अर्ज अनिल परबचा. आणि अर्ज काय काय लिहिलंय ते वाचा. मी खाली सही करणार, श्री अनिल दत्तात्रय परब, माझ्या स्वमालकीचे मुरुड येथे प्रॉपर्टी नंबर 1074, गट नंबर 446 इथे बांधकाम सुरू केलं आहे.
म्हणून मला वाणिज्य 3 फेज वीज मीटर बांधण्याकरिता परमिशन द्यावी, कनेक्शन द्यावं. त्याचे पैसे कोणी भरले? अनिल परबने. हे पेमेंट इन्कम टॅक्स मध्ये पण आहे. या वीज कनेक्शन साठी लागणारे 10,295 रुपये अनिल परबनी भरले. नेक्स्ट, अनिल परब सोबत खूप चिटिंग आणि फ्रॉड झालेले आहे. त्यांचा काही संबंध नसताना काँग्रेसचे मंत्री आहे ना, वीज मंत्री, हा नितीन राऊत कटकार असताना आहे. नितीन राऊतने अनिल परबच्या नावाने पत्रही देऊन टाकला बघा की अनिल परबला हे कनेक्शन द्या. राज भाई, गवर्नर के पास जाना पड़ेगा. अनिल परब हमारे जो ऊर्जावान मंत्री है उसके साथ ऊर्जा मंत्री ने खिलवाड़ की है. अरे लाज वाटली पाहिजे अनिल परब. एवढं खोटं बोलतात. आणि उद्धव ठाकरे बसल्या बसल्या करतायत काय मुख्यमंत्री महोदय? आता चीटर मंत्रीला आपण सीईओ बनवतात. अजून पुढे बघा, यांचे कारनामे हिंदुस्थानाच्या इतिहासात असा प्रकारचा फ्रॉड, चिटिंग, फोर्जरी, खोटारडा मंत्री मी आजपर्यंत बघितला नाही. पुढे बघा, या महाशयाने रिसोर्ट बांधला. रिसोर्टवर दरवर्षी प्रॉपर्टी टॅक्स भरतात. वीज कनेक्शन घेतलं आणि ही जागा आता त्यांनी किती तारखेला? 29 डिसेंबर 2020 किरीट सोमय्या त्या रिसोर्टचा घोटाळा काढतायत म्हणून साहेबांनी, कारण की मी त्याचा म्हाडा कार्यालयाचा घोटाळा काढला. त्यानंतर 29 डिसेंबर 2020 ला अनिल दत्तात्रय परब यांनी सदानंद गंगाराम कदम यांना ही जागा विकली. आणि जागा विकली म्हणजे कशी विकली? ही जागा त्यांनी एग्रीकल्चर लँड म्हणून विकली 1,10,00,000. तिथे रिसोर्ट दरवर्षी टॅक्स भरतात. रिसोर्टची मार्केट व्हॅल्यू 25 कोटी आणि एग्रीकल्चर लँड म्हणून 30 डिसेंबरला विकली. आम्ही लोकायुक्तमध्ये तक्रार केली. लोकायुक्तने इन्व्हेस्टिगेशनचे आदेश दिले आणि रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांनी 17 जून 2021 ला माननीय प्रधान सचिव पर्यावरण यांना रिपोर्ट पाठवला किरीट सोमय्याच्या तक्रारीचा. त्याचा दुसऱ्या पानावर बघा, यात कलेक्टरने लिहिलंय की श्री अनिल परब यांनी ही जागा विभाग साठेकडून घेतली होती. अनिल परब यांनी ही जागा सदानंद कदमला 29 डिसेंबर 2020 ला विकली. त्यांनी लिहिलंय की अनिल परब म्हणजे या जागेसंबंधी स्पष्ट CRZ आहे, बांधकाम होऊ शकत नाही असं पत्र असताना अनिल परबने त्याच्यावर रिसोर्ट बांधला आणि तो रिसोर्ट पाडण्याचा आदेश रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी दिला. आता अनिल परबचा राजीनामा मुख्यमंत्री केव्हा घेणार? धन्यवाद. कोणी सांगितलं अनिल परबने विकलं नाही असं म्हटलं नाहीये. आगे आइए ना. अनिल परब
नी म्हाडा कार्यालय तोडताना स्ट्रॅटेजी केली की आपण डिस्काउंट करायचं. या रिसोर्ट संबंधी गेले महिने दीड महिने ते सांगतात माझा रिसोर्टची काय संबंध. आता काय संबंध म्हणजे त्यांना म्हणायचं काय आहे. चोरी पकडली गेली, कारवाई सुरू झाली म्हणून मी सदानंद कदमच्या नावाने गेलं हे म्हणायचं. म्हणावं ना स्पष्ट. ते म्हणतात माझा संबंधच नाही म्हणून हे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस द्यावे लागतात. आणखीन पुढची गंमत सांगतो. अनिल परब आणि सदानंद कदमने रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्याच्या आदेशानंतर त्यांना चार्टर्ड अकाउंटंटचे सर्टिफिकेट दिले. सर्टिफिकेट हे दिले की रिसोर्ट बांधण्यासाठी 5,42,00,000 खर्च आला आणि त्यात परत पुढे दिलं यातनं 54,00,000 सदानंद कदमने खर्च केले. 5,42,00,000 खर्च झाले. सदानंद कदमने फक्त 54,00,000 खर्च केले. तर अनिल परबच्या खात्यातून एक दमडी खर्च झालेली नाहीये. अनिल परबने रिसोर्ट स्वतःच्या नावावर दाखवलेला नाहीये. प्रॉपर्टी टॅक्स भरत होते. विकला, रिसोर्ट विकला जमिनीसह. म्हणजे 25 कोटी रुपये ब्लॅक मध्ये घेतले का अनिल परबने. सीआरझेड व्हायोलेशन हा भंग आहे. एनएफ फोर्जरी करून केली हा भंग आहे. चीटिंग करून कोविडच्या काळात 100% लॉकडाऊन असताना मीटर घेतलं. 12 मार्च 2021 ला रिसोर्ट उद्घाटन झालं. द 3 फेज मीटर मार्च 2020 मध्ये घेतलं आणि मार्च 2021 मध्ये उद्घाटन झालं आणि उद्घाटनात शिवसेनेचे सगळे नेते होते. मग त्या 12 महिन्यात कन्स्ट्रक्शन झालं ना. म्हणून अनिल परबच्या विरोधात गुन्हा दाखल केला पाहिजे. सीआरझेड व्हायोलेशन, स्टॅम्प ड्युटी हे करणं, बेनामी प्रॉपर्टी डेव्हलप करणं हे सगळं अनिल परबने केलं आहे आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे. देना यार हा बरोबर 2010 मध्ये कंपनी दाखवली. त्याच्या आधी पण देखील एक कंपनीचं सांगितलं की त्याच्यामध्ये राऊत आणि या कंपनीचं स्टेटस काय आहे हे डिटेल आपल्याला माहिती आहे का आणि त्यांचे संबंधित जे व्यवहार झाले त्याचे काय क्लिअर डाटा आहे. आता ईडीचं इन्व्हेस्टिगेशन चालू आहे. मी आज जनतेसमोर मांडला विषय हा की संजय राऊत गेली 12 वर्षे तर डॉक्युमेंट दिलं. मी डॉक्युमेंट काय काय उद्योगधंदे करतात. 2022 मध्ये दारू विकण्याची कंपनी, 2010 मध्ये कन्स्ट्रक्शन आणि आणखीन कंपनी आणि कोण पार्टनर प्रवीण राऊत, सुजित पाटकर, संजय राऊत तिन्ही परिवार. हे मला मांडायचं आहे की यांचे घनिष्ठ संबंध आहेत. गेले 12 वर्ष रिलेशनशिप आहे. त्याच्या आधी पण असेल कारण की सुजित पाटकरच्या नावाने आणि संजय राऊतच्या पत्नीच्या नावाने सुजितचा आणि संजय बाबू दोघांच्या बायकोच्या नावाने 2010 मध्ये जमिनी घेतल्या गेल्या आणि 2022 मध्ये जे दारूच्या कंपनीत पार्टनरशिप घेतली परत त्यात पाटकर आणि राऊत पार्टनर आहेत. तर मुद्दा जो पुढचा आहे की संजय राऊत, सुजित पाटकर, प्रवीण राऊत हे तिघे जण मिळून काय काय उद्योगधंदे करतात ते महाराष्ट्राच्या जनतेपुढे किरीट सोमय्या हळूहळू टप्प्याटप्प्याने मांडत आहे. उद्या 4 वाजता संजय राऊत ते आणखीन एक उद्योगधंद्याचा पुण्या येथे पर्दाफाश होणार. ओके. हिंदी शिवसेना नेता संजय राउत जिनको ईडी ने गिरफ्तार किया है, ऐसे संजय राउत के मित्र प्रवीण राउत और जिसका ईडी ने इंट्रोगेशन किया ऐसा पता चला ऐसे सुजीत पाटकर
ये तीनों मित्र परिवार गए 12 साल से अलग अलग प्रकार के उद्योग व्यवसाय कर रहे हैं। 2010 में संजय राउत ने पीएमसी बैंक, एचडीएल, प्रवीण राउत का संबंध करा दिया, इसलिए प्रवीण राउत ने किकबैक दिया, उसकी अलीबाग में जमीन ली। वो सपना सुजीत पाटकर और वर्षा संजय राउत के नाम से 1057 करोड़ का पीएमसी बैंक का लूटा हुआ पैसा वहां ट्रांसफर हुआ। गत रविवार को मैंने संजय राउत मित्र परिवार के और एक घोटाले का पर्दाफाश किया था। संजय राउत की दोनों बेटियां और सुजीत पाटकर ने मिलकर वाइन व्यवसाय में पार्टनरशिप शुरू की थी। हम ये जानना चाहते हैं कि संजय राउत मित्र परिवार, सुजीत पाटकर मित्र परिवार, प्रवीण राउत मित्र परिवार, इन्होंने और क्या क्या गुल खिलाए हैं, इसके बारे में संजय राउत स्पष्टता करे। संजय राउत मित्र परिवार ने और एक बहुत बड़ा घोटाला किया है, उसके संबंध में कल पुणे शिवाजीनगर पुलिस स्टेशन में हम कंप्लेंट एफआईआर दर्ज करने वाले हैं। दूसरी ओर अनिल परब रोज उठकर बोल रहे हैं कि मेरा वो रिसोर्ट से कोई संबंध नहीं है। आज मैंने जनता के सामने मई 2017 से लेकर 2021 तक अनिल परब ने किस प्रकार से रिसोर्ट बनाया, 5.5 करोड़ रुपया कहां से लाए, उनके चोपड़ा में हिसाब नहीं है। प्रॉपर्टी टैक्स, इनकम टैक्स ने लिखा प्रॉपर्टी टैक्स हर साल अनिल परब भर रहे हैं, और अचानक 2021 में प्रॉपर्टी बेच दी, 25 करोड़ रुपए की प्रॉपर्टी, लेकिन बुक्स में दिखाई नहीं दे रही है। यानी बेनामी प्रॉपर्टी खड़ी करना और 25 करोड़ में ब्लैक में उसका व्यवहार करना। मैंने इनकम टैक्स, ईडी सब जगह शिकायत की है। एनवायरमेंट मिनिस्ट्री तो उसके खिलाफ अभी प्रोसिक्यूशन स्टार्ट कर रही है, लेकिन ईडी और इनकम टैक्स ने अनिल परब ने 25 करोड़ का रिसोर्ट बेनामी पद्धति से डेवलप करके बेचा और उनके बुक्स ऑफ अकाउंट में एक पैसे का व्यवहार नहीं दिखाया, तो इसके संबंध में भी कार्रवाई करने की मांग की है। आपने कहा कि लाइट बिल के लिए खुद साजिश रचकर राउत ने उनके खिलाफ पर। अब अनिल परब यह कह रहे हैं गए अनेक महीनों से कि वो रिसोर्ट के साथ मेरा कोई संबंध नहीं। तो मैंने उन्होंने मार्च 2020 में बिजली के नए 3 फेज कमर्शियल मीटर के लिए जो अर्जी की थी, उसकी कॉपी आज प्रदर्शित की, और महावितरण महाराष्ट्र सरकार ऊर्जा मंत्रालय ने उनके नाम से कनेक्शन दिया। अनिल परब कह रहे मेरा कोई संबंध नहीं है। यानी इसका अर्थ हुआ कि कांग्रेस के मंत्री ने फ्रॉड किया अनिल परब के साथ में। अनिल परब के नाम से गांव पंचायत प्रॉपर्टी टैक्स वसूल कर लिए, वो भी चीटिंग फ्रॉड हुआ है। अनिल परब के विरुद्ध में जिलाधिकारी ने आदेश दिए, तो उद्धव ठाकरे राजस्व मंत्रालय भी कांग्रेस के उसके पास है, तो वो भी फ्रॉड कर रहे हैं। इसलिए हम चाहते हैं उद्धव ठाकरे इसकी जानकारी दे। कांग्रेस क्या अनिल परब के बहाने उद्धव ठाकरे को कहीं न कहीं अटकाने की कोशिश कर रही है क्या? जो चीजें आपने बताई। अनिल परब एक नंबर का झूठा, चीटर, फ्रॉड, फॉर्जरी वाला मंत्री है। मैंने सब डॉक्यूमेंट सामने रखे। आज तक के इतिहास में मैंने हिंदुस्तान में ऐसा मंत्री देखा नहीं है। खुद जमीन खरीदी, खुद रिसोर्ट बनाया, खुद पत्र दिए, खुद के बैंक अकाउंट में से प्रॉपर्टी टैक्स हर साल भर रहा है। प्रॉपर्टी की मार्केट वैल्यू 25 करोड़ है, बुक वैल्यू 5.5 करोड़ है, उसका सीए ऑडिटर सर्टिफिकेट दे रहा है। 5 करोड़ 42 लाख खर्चा हुआ, तो खर्चा हुआ कहां से, कौन से कॉन्ट्रैक्टर ने किए? वास्तव में मैंने ईडी और इनकम टैक्स को कहा है,
ये जो अनिल देशमुख के साथ में वसूली का पैसा आया है वो अनिल परब ने रिसोर्ट में लगाया है। एक सवाल और भी इससे जुड़ा ये है कि एक तरफ आप लगातार कह रहे हैं कि कांग्रेस महाविकास अघाड़ी सरकार में कहीं न कहीं गैर व्यवहार हो रहा है या चीजें पारदर्शी नहीं है, दूसरी तरफ महाविकास अघाड़ी सरकार राजभवन में कह रही है कि एक प्राइवेट सेक्रेटरी को बिना सरकार की अनुमति के नहीं रखा गया और वहां पर गड़बड़ी हुई है। आप समझते हो तो उद्धव ठाकरे की अवस्था कितनी दयनीय है कि इतने बड़े घोटाले निकाल रहे हैं, उसके एक के बाद एक मंत्री जेल में जाने की तैयारी करे, उस समय पर एक प्राइवेट सेक्रेटरी का निंदा लेके इशू डाइवर्ट करना चाहते हैं। बहुत दयनीय है। जो संजय राउत के परिवार के साथ आपने ये घोटाले की बात कही है, इसे कितने करोड़ का लगभग घोटाला होगा? अब ऐसा कि एक और जांच चल रही है। एक घोटाला 1057 करोड़ का सामने आया। प्रवीण राउत और संजय राउत के घनिष्ठ संबंध, दूसरी ओर सीताराम कुंटे ने बताया अनिल परब ट्रांसफर की यादी देते थे, तीसरी ओर वो वसूली में करोड़ों रुपए घर ले जा रहे थे, चौथी ओर ये बेनामी रिसोर्ट 25 करोड़ का वो बना और बिका। तो ये टोटल मिलाकर कितने, और कल और एक घोटाले की कंप्लेंट में देने जा रहा हूं, तो यार आगे पता चलेगा। मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे